पाहिली असेल. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. आपल्या हातात त्या गुलामगिरीच्या बेड्या आणि अडचणी तरी आपल्या हाती नाही घातल्या गेल्या, याबद्दल आपण सर्वजणच खूप नशीबवान आहोत. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का? कारण आपल्या भारत देशासारखा समृद्ध शेतीप्रधान कृषीप्रधान देश कोणता दुसरा त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच कधी काळी इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूपच त्रास झाला. 1857ला स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला, स्वातंत्र्य यज्ञ सुरू झाला आणि ते अखेरीस 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी हा आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. अहो, आपला भारत देश प्रजासत्ताक झाला आपल्या सर्वांना माहितीये, पण तो कोणापासून झाला? तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून, पण जातीभेदांपासून नाही, धर्मभेदांपासून नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले आणि लाल बहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केले या भारतास सुराज्यात निर्माण करण्यासाठी. परंतु मला खंत याची वाटते की आजही आपल्याला हवा तसा स्वप्नातला भारत, हवी तशी प्रगती, हवं ते सुराज्य दिसत नाही. पण आपल्या या सूर्याला ना, या भारताच्या सूर्याला ना गुन्हेगारीचे ग्रहण लागले. एवढंच नाही हो, आपल्याला पूर्वी पैसा रुपया माहित होता, आता आम्हाला काळा पैसा माहिती. किती बदल झालाय ना. अहो, आपला एक गोष्ट तर खरी आहे, आपला भारत देश स्वतंत्र झालाय, आपली भारताची सत्ता आपल्या हातात आहे. परंतु 22 सेकंद राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणल्याने राष्ट्रभक्त होती. राष्ट्रभक्त होतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीने, राष्ट्रभक्त बनता येतं ते भारतासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नानं, राष्ट्रभक्त बनता येतं ते बंधुत्वाच्या भावनेने. कारण स्वतःला प्रश्न विचारा ना, हे गुण आपल्यामध्ये आहेत का? आणि नसेल तर आपण देशभक्त आहोत? एक ते देशभक्त आहेत ज्यांनी सरहद्दीवर लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशाचे संरक्षण करतात. एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळात सुद्धा आपले काम कर्तव्यनिष्ठतेने पार पाडतात. एक ते देशभक्त आहेत जे कोणी गुलामगिरीत काय, कोणत्या गुन्हेगारीत फसू नये यासाठी आपलं काम रात्रंदिवस करतात. आणि हो, आपल्या समोर उपस्थित असलेले माझे शिक्षक जे आपलं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी नेहमी कार्यरत असलेले हे आपले शिक्षक, हे देशभक्त आहेत. अहो, बघा तो तिरंगा सांगतो आहे त्याच्या रंगांची गोष्ट किती छान. अहो, बघा तो तिरंगा सांगतो आहे गोष्ट त्याच्या रंगांची किती छान. प्रत्येक लहरीत जपतो आहे वीरांच्या फुलांची, त्यागांची तो. अहो, प्रत्येक लहरीत जपतो आहे. अहो, मी थोडक्यात तुम्हाला ना या तिरंग्याचे ना वर्णन सांगते. सोन्यापेक्षाही तळपणारा तिरंगा माझा, नदीच्या प्रवाहापेक्षाही सरसावणारा तिरंगा माझा, हिमालयाच्या शिखरावर फरकणारा तिरंगा माझा, धुक्यातून दिसणाऱ्या दवबिंदू मधला तिरंगा माझा आणि प्रत्येक सैनिकाच्या बलिदानाचा साक्षीदार असलेला तिरंगा हा माझ्या भारताचा तिरंगा. अहो, पण हा भारताचा तिरंगा कोणी बनवला, कधी बनवला? आणि आपण जो हा राष्ट्रध्वज पाहतो, हा प्रथम राष्ट्रध्वज आहे की आधी राष्ट्रध्वज तयार केले गेले होते? तर हो, तर गांधीजींनी 1921 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये आंदोलन केले होते. त्या आंदोलनामध्ये पिंगली वैद्य हे क्रांतिकारक होते. गांधीजींनी पिंगली वैद्यांना असे सांगितले होते की आपल्या भारताचा राष्ट्रध्वज असा असावा की त्या संपूर्ण राष्ट्रध्वजामध्ये संपूर्ण भारताचे चित्रण असेल. हे ऐकून पिंगली वैद्य कामाला लागले. त्यांनी तब्बल 30 देशांचा अभ्यास केला, त्यातील झेंड्यांचा अभ्यास केला आणि एका झेंड्याची निर्मिती केली. त्या झेंड्यामध्ये फक्त 2 पट्ट्यांचा समावेश होता आणि मध्ये एक चक्र होते. एक लाल रंगाची पट्टी होती तर दुसरी हिरव्या रंगाची पट्टी होती. लाल हे हिंदूंचे प्रतीक होते तर हिरवा रंग हा मुसलमानांचे प्रतीक होते. या उद्देशाने तयार केला तो तिरंगा होता. पण काही काळानंतर त्यामध्ये बदल होत गेला आणि अखेरीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली 1947 रोजी हा 3 रंगांनी नटलेला तिरंगा स्वीकारण्यात आला. आम्हाला माहिती आहे आमचा तिरंगा हा 3 रंगांनी नटलेला आहे, पण त्याचा अर्थ तरी काय हो? तर भगवा रंग हा शौर्य, धैर्य व त्यागाचं प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांतता, सत्यता व स्वच्छतेचे प्रतीक आहे.
कृष्ण असे म्हणाले होते की पांढरा रंग हा आपल्याला सत्याच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देत असते. हिरवा रंग हा भूमीशी नाते टिकवून ठेवतो आणि मध्ये असलेले अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथंग वेळोवेळी बदलत राहण्याचा आपल्याला प्रेरणा देत असतं. माणसाने कुठेही थांबू नये, कारण थांबल्याने प्रगती कसते असा हा मंत्र देणारा अशोक चक्र होता. म्हणूनच मला शेवटी जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, पाहुणी देशवीरांना तिरंगा फडकतो गर्वाने, पाहुणी देशवीरांना तिरंगा फडकतो गर्वाने, धन्य धन्य होई भारत माता देशवीरांच्या रक्ताने, धन्य धन्य होई भारत माता देशवीरांच्या रक्ताने. हाती घेऊन ज्योत विजयाची उन्हात देशभक्ती स्फुरितो, हाती घेऊन ज्योत विजयाची उन्हात देशभक्ती स्फुरितो, अधिरंगाने गीत गाई शौर्य तुला वंदितो, शौर्य तुला वंदितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्याच्या या जोशपूर्ण भाषणासाठी टाळ्या